लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम गावाला पैनगंगा व कयाधू नदीच्या पुराचा फटका बसला आहे। गावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 620 हेक्टर असून लोकसंख्या सुमारे 2500 ते 3000 दरम्यान आहे। 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले। परिणामी इसापूर धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली व 18 ऑगस्ट रोजी चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला। यामुळे गावातील अनेक घरांची पडझड झाली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। चारही बाजूंनी पाणी शिरल्याने गाव बाहेरील संपर्क मार्ग बंद झाले आहेत। यावेळी ग्रामस्थांची मागणी आहे की शेतांचे कोणताही सर्वे न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी। यावेळी सुजित कळलावे, दिलीप सूर्य, बालाजी चिंचोलकर, अनंता दवणे, बंडू साखरे, माधव चिंचोलकर, सुमित नवसागरे, नागोराव आडकिने, संभाजी चिंचोलकर, देवानंद राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। चिंचोली गावाला महापूर आलेला आहे। सगळं सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे, तरी शासनाकडून काही मदत आम्हाला सोयाबीन, हळद, ऊस हे सर्व 4 दिवस पाण्यात असल्यामुळे इथं शासनाने काहीतरी मदत द्यावी। सगळं सोयाबीन सोडून गेले, आता काय मदत देण्यात यावी। दिलीप बाबाजी सूर्य, राहणार चिंचोली संगम, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील सर्व कास्तकारांना 5 दिवसापासून पूर्ण शेती पाण्याखाली आहे, तरी पंचनामा न करता सरसकट सरकारने मदत देण्याची कृपा करावी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.